लग्नाची पिढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मधू आता खूपच चिडलेली आहे आणि ती सर्वांना सांगत आहे की ही सिंधू नाहीये, तर ही कृष्णा आहे आणि त्याबद्दलचा माझ्याकडं एक व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ देखील ती सर्वांना दाखवत आहे. त्यामध्ये कृष्णा सांगत आहे की मी या लंबूशी अजिबात लग्न करणार नाही. आपल्याला तो आवडतच नाहीये. हा व्हिडिओ आता मुद्दाम मधूने सर्वांना दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर विशेषतः राजश्रीला मोठा धक्का बसलेला आहे. कारण ही सिंधू नसून कृष्णा आहे आणि तिची राघवशी लग्न करण्याची अजिबात इच्छा नाहीये. फक्त आपल्याला वाटतंय म्हणून ती लग्न करते असं त्या व्हिडिओमध्ये तिला लक्षात आलेलं आहे. राघवला तो व्हिडिओ दाखवला आहे या गोष्टीचा राग आलेला आहे. मधून असं करायला नाही पाहिजे होतं असं त्याला वाटतंय. पण मधूने मात्र तिचा डाव साधताना आपल्याला पाहायला मिळतंय. मधू सर्वांना अगदी पटवून देण्याचा प्रयत्न करते की कशाप्रकारे ही सिंधू नसून ही कृष्णा आहे आणि ती सर्वांना फसवत आहे. तर त्यातच ऋतुजा देखील सांगते की आम्हाला सर्वाला ही गोष्ट माहिती होती. पण फक्त राजश्री वहिनी तुम्हाला राग येईल, तुम्हाला वाईट वाटेल आणि तुम्ही आजारी पडाल म्हणून आम्ही तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली नाही. राघवला आता या गोष्टीवर काय बोलावं ते कळत नाहीये. कारण ही गोष्ट राघवला पण माहीत होती. हे आता राजश्रीला समजलेलं आहे आणि राजश्रीला मोठा धक्का बसलेला आहे. राजश्री म्हणते, "म्हणजे तुम्ही सर्वांनी मला अंधारात ठेवलं. राघव, तू सुद्धा मला अंधारामध्ये ठेवलं. तुला ही गोष्ट माहीत होती की ही मुलगी कृष्णा आहे, ही आपली सिंधू नाही." तेव्हा ऋतुराज म्हणतो की "हो, आम्हाला सर्वाला ही गोष्ट माहिती होती. फक्त तुमच्या काळजीमुळंच आम्ही हे सांगितलेलं नाही." आता मात्र राजेश्रीच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. ती रडायला लागते आणि म्हणते की "मला या मुलीशी कसलाही संबंध ठेवायचा नाहीये." सिंधू पटवून देण्याचा प्रयत्न करते. सिंधू म्हणते, "असं काही नाहीये. मी सिंधूच आहे आणि मी कृष्णाचं रूप घेऊन या घरामध्ये आलेले होते. कारण माझी काहीतरी मजबुरी असेलच ना. माझी नक्की काय मजबुरी होती ती एकदा समजून घेतली तर मी तुम्हाला सगळं काही समजावून सांगेल." पण राजश्री मात्र काहीही ऐकण्याच्या मूडमध्ये नसते. तर मधू देखील तिला काही सांगू देत नसते. मधू तिला म्हणते की "तुझी काही मजबुरी नाहीये. तू खोटारडी आहेस आणि तुला राघवशी खोटं बोलून लग्न करायचं होतं, यासाठी तू आली." तेव्हा कृष्णा सांगते, "नाही, मी फक्त माझ्या सावीसाठी इथे आलेले होते. कारण सावीला या लोकांनी ती बोलत असते तेवढ्यात दारामध्ये शकुंतला सावीला घेऊन उभी राहिलेली आहे आणि शकुंतला सांगते की सावीला मी घेऊन आलेले आहे आणि सावीला पकडून ठेवणारी, सावीला किडनॅप करणारी व्यक्ती म्हणजे ही कृष्णा आहे, असा घणाघाती आरोपसुद्धा आता तिने कृष्णावर केलेला आहे. या आरोपामुळे कृष्णा पार कोलमडून गेली आहे. कारण खरं तर सावीला किडनॅप करून ठेवलेलं होतं शकुंतलाने. पण आता शकुंतलाने ऐनवेळी येऊन सर्वांच्या समोर सांगितलंय की सावीला किडनॅप करणारी व्यक्ती म्हणजे कृष्णा आहे. कृष्णा धावत पळत सावीकडे चाललेले असते, पण मधूने तिचा हात पकडून ठेवलेला आहे. राघव जेव्हा पाहतो की सावी आलेली आहे, तेव्हा त्याला मात्र जबरदस्त आनंद होतो. तो धावत पळत जातो आणि सावीला मायेने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून उठवण्याचा प्रयत्न करतो, पण सावी मात्र बेशुद्ध असते. मधू कृष्णाला सांगते की "तू अजिबात सावीकडे जाऊ शकत नाहीस." कृष्णाला खरं तर जायचं असतं, पण सर्वजण धावत पळत सावीकडे गेलेले असतात आणि मधूने तिचा हात पकडून ठेवलेला असतो, त्यामुळे तिला तिकडं जाता येत नाही. ती सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की "या सावीला मी नव्हे, तर या शकुंतलानेच किडनॅप करून ठेवलेलं आहे." पण कोणी देखील तिच्यावर विश्वास ठेवत नाही. कारण त्याच वेळेला शकुंतला म्हणते की "आता तूच म्हण, आमच्यावर आरोप तूच कर की आम्हीच हिला किडनॅप करून ठेवलेलं आहे. अगं हे पाप कुठं फेडशील?" असं ती म्हणते आणि सर्वांना देखील याच गोष्टीवर विश्वास बसतो की कृष्णानेच सावीला किडनॅप करून ठेवलेलं आहे. मधू तिच्या प्लॅनमध्ये सक्सेस होत असते. त्यामुळे मधूच्या चेहऱ्यावर एक आसुरी आनंद आपल्याला पाहायला मिळतो. तर शकुंतला देखील मधूला चांगलीच साथ देत आहे. शकुंतला देखील मधूच्या हातात हात मिळवून सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे की ही व्यक्ती सिंधू नसून कृष्णा आहे आणि हिनेच या सावीला किडनॅप करून ठेवलेला आहे. आत्ता हिचा डोळा तुमच्या पैशावर आहे आणि त्यामुळेच ती राघवशी लग्न करत आहे.
त्याचबरोबर सावीला देखील तिने किडनॅप करून ठेवलेलं होतं. तुमच्या घरामध्ये घुसण्याचा तिचा हा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न सक्सेस व्हावा म्हणूनच तिने सावीला देखील हाताशी धरलेला आहे. एवढ्या खालच्या पातळीला गेलेली ही बाई आहे. हिचं लग्न राघवशी व्हायलाच नाही पाहिजे असं ती सांगते. तेव्हा मात्र कृष्णा चिडते आणि सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न करते, की मधू आणि शकुंतला या एकमेकाला मिळालेल्या आहेत आणि त्यांनीच सावीला किडनॅप करून ठेवलं होतं आणि मी कृष्ण नसून मी सिंधू आहे. या अगोदर देखील मी राघवला हे सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण ते मी स्पष्टपणे सांगू शकलेले नाहीये. तेव्हा मधू म्हणते, "ते स्पष्टपणे सांगू शकले नाहीस कारण तू सिंधू नाहीसच आहे. तू कृष्ण आहे आणि तुझा डोळा हा या प्रॉपर्टीवर आहे आणि म्हणूनच तू हा सगळा खेळ खेळत आहे." शकुंतला देखील याच गोष्टीला पुन्हा पुन्हा सांगून सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न करते. खालच्या दर्जाची ही बाई आहे, हिला घरामध्ये अजिबात ठेवू नका, कारण ही चोरटी आहे आणि तुमच्या घरातलं ही काय काय चोरेल आणि काय विकेल याचं काही सांगता येत नाही, असं म्हणून ती कृष्णाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. तर कृष्णाची साथीदार ही बघा, ही गोदा आहे आणि ही देखील या कटामध्ये सामील आहे, असं म्हणून ते गोदाला देखील घेऊन आलेले आहे. ही गोदा आणि कृष्णा या दोघींनी मिळून सावीला किडनॅप केलेलं होतं आणि सावीची अशी अवस्था केलेली आहे. एखाद्या लहान मुलाचा असा वापर करणं किती चुकीचं आहे, म्हणजे ही बाई काय लायकीची आहे, असं म्हणून शकुंतलाच आता कृष्णा आणि गोदा यांच्यावर आरोप करत आहे. पण कृष्णा आता शांत बसत नाही. कृष्णा म्हणते, की "मी नव्हे, तर ही शकुंतलाच खालच्या दर्जाची आहे आणि या दोघींनीच मिळून सावीला किडनॅप केलेलं होतं आणि आता त्या माझ्यावरच आरोप करत आहेत." तेव्हा शकुंतला म्हणते, की "तुझ्याकडं काय पुरावा आहे सांग, आम्ही किडनॅप केल्याचा. पण आता मी हिला घेऊन आलेले आहे आणि मी सांगते, की तूच तिला किडनॅप करून ठेवलेलं होतं." शकुंतला सावीला घेऊन आल्यामुळे सर्वांचा विश्वास आता शकुंतलावर बसलेला असतो आणि कोणीही सिंधूच्या म्हणजेच कृष्णाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नसतं. सर्वजण आता कृष्णा आणि गोदा यांना अपराधाच्या नजरेनं पाहत आहेत आणि त्याच गोष्टीचा फायदा शकुंतला आणि मधू यांनी उठवलेला आहे. मधूला आता खूपच आनंद झाला आहे, कारण तिला जे पाहिजे होतं तसंच घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये मात्र राजश्रीला खूपच वाईट वाटलं आहे. आपल्या भावनांशी खेळलं जात आहे आणि हे खोटं लग्न लावलं जात आहे, या गोष्टीमुळे ती चिडलेली आहे. आता मला हे लग्न मान्य नाही आणि ही सिंधू नसून ही कृष्णा असेल, तर ही कृष्णा देखील मला माझी सून म्हणून मान्य नाहीये, असं ती सर्वांना सांगत आहे. आणि या कृष्णाचं तोंड देखील बघण्याची माझी इच्छा नाहीये, कारण माझ्या सिंधूतला एक देखील गुण हिच्यामध्ये नाहीये. त्यामुळं मला हिचं तोंड पाहायचं नाहीये, असं ती सर्वांशी बोलत आहे. सिंधू तिला सांगण्याचा प्रयत्न करते, की तुम्ही चुकीचं बोलत आहात. मीच सिंधू आहे आणि यांनीच मला फसवलेलं आहे आणि मी तुम्हाला आत्ता पटवून द्यायला मला थोडंसं अवघड जातंय, पण मी तुम्हाला नक्कीच पटवून देईल. आत्ता दाखवलेला व्हिडिओ जरी खरा असला, तरी त्या पाठीमागं बोलण्याचा उद्देश हा होता, की मला या मधूचा विश्वास जिंकायचा होता, म्हणून मी ती बोललेली आहे. पण मी खरोखर सिंधू आहे, असंच ती पटवून देते. पण राजश्रीला मात्र आता ही गोष्ट पटण्याच्या पुढं गेलेली आहे. ती म्हणते, की "खरोखरच तुझ्या या प्रॉपर्टीवर आणि माझ्या राघववर डोळा असणार आहे आणि त्यामुळंच तू हे लग्न केलेलं आहे." मधू देखील त्याच गोष्टीला होकार देते आणि म्हणते, की "अगदी बरोबर. आता हिला या घरात थांबूच दिलं नाही पाहिजे. आत्ताच्या आत्ता हिला या घरातून हाकलून दिलं पाहिजे," असं ती म्हणते. तर कृष्णाच्या जवळ जाऊन ती सांगते, की "मी काय करू शकते ते आता तुझ्या लक्षात आलं असेल. तू माझा प्लॅन फेल केलास, तू माझा विश्वासघात केलास ना, तर आता त्या विश्वासघाताची किंमत तुला मोजावी लागणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेव." राजश्रीवर आता मधूच्या बोलण्याची चांगलीच भुरळ पडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि राजश्री चिडून म्हणते, की "आता हे लग्न मला मान्य नाहीये." पण सिंधूला अजून विश्वास आहे, की आपल्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती एक आहे, ती म्हणजे राघव आणि ती राघवच्या जवळ जाते, त्याचा हात हातात घेते आणि राघवला म्हणते, की "माझं बोलणं या सर्वांना पटत नाहीये, पण आत्तापर्यंत तुम्हाला वाटत होतं ना, की मी कृष्णा नसून सिंधू आहे, तर आता ही वेळ आहे, की तुम्ही सर्वांना पटवून द्या, की मी कृष्णा नसून सिंधू आहे."
पण राघव देखील आता तटस्थ उभारलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सावीला किडनॅप करणारी जर का ही व्यक्ती असेल, तर आपण हिच्याशी लग्न करावं की न करावं असा प्रश्न आता त्याला देखील पडलेला आहे. पण तेवढ्यातच सिंधूने चांगलंच डोकं चालवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण लग्न होण्यासाठी फक्त एकच फेरी राहिलेली असते आणि मग सप्तपदी पूर्ण होणार असते आणि तेव्हाच मधूने येऊन मोठा गोंधळ घातलेला असतो आणि आता सिंधूने ती सप्तपदी पूर्ण करण्यास सुरुवात केलेली असते. सर्वांना बोलत, बोलत आपल्या राघवचा हात हातात घेऊन पवित्र अग्नीच्या कडेला फिरत-फिरत तिने ती सप्तपदी पूर्ण केलेली असते आणि तेव्हा सर्वांचं लक्ष तिच्याकडे असतं. पण कोणाच्याही लक्षात येत नाही, कारण तिने सर्वांना बोलण्यामध्ये चांगलंच गुंतवून ठेवलेलं असतं. ती पटवून देण्याचा प्रयत्न करत असते, की मी कृष्णा नसून सिंधू आहे आणि सर्वांचं लक्ष मात्र तिच्याकडेच असतं. पण पंडितजीचं लक्ष मात्र त्या गोष्टीकडे जातं, की आता शेवटची राहिलेली सप्तपदी ही पूर्ण होत आहे आणि ती पूर्ण झालेली असते. राघव आणि सिंधू यांचं लग्न पार पडलेलं असतं आणि पंडितजी सांगतात, की एकच फेरी राहिलेली होती आणि आता ती पूर्ण झालेली आहे. सिंधू देखील सर्वांना सांगते, की एक फेरी राहिलेली होती, ती पूर्ण केली आहे आणि आता अशा प्रकारे मी रत्नपारखीच्या घराची सून झालेली आहे आणि आता राघव हा माझा नवरा आहे. हे ऐकल्यावर तर सर्वांना मोठा धक्काच बसतो. कारण आता ही मुलगी आपल्या घरची ऑफिशियल सून झालेली आहे, असंच आता डिक्लेअर झालेलं आहे. राजश्रीसुद्धा या गोष्टीकडं पाहतच बसते. कारण सर्वाच्या समोर तिने शेवटची सप्तपदी पूर्ण केलेली असते आणि आता तिला सून म्हणून स्वीकार करण्याशिवाय पर्याय नसतो. पण मधू म्हणते, की हे लग्नच खोटं आहे, त्यामुळं आम्ही हे अजिबात काही मानत नाही. राघव देखील आहे तसाच तटस्थ बसलेला असतो. पण सिंधू म्हणते, लग्नाच्या सर्व विधी झालेल्या आहेत, सप्तपदी देखील झालेल्या आहेत. त्यामुळं मला आता या घरची सून कोणीही नाही म्हणू शकत नाही. आता मी या घरची सून आहे आणि माझ्यावर कोणीही आता हात उचलू शकणार नाही. पण राजश्रीला मात्र हे लग्न मान्य नाहीये. राजश्री म्हणते, की मला हे लग्न अजिबात मान्य नाही. सिंधू सर्वांना सांगते, की शेवटची सप्तपदी राहिली होती आणि ती मी पूर्ण केलेली आहे आणि शेवटची सुपारी देखील मी माझ्या अंगठ्यानं ढकललेली आहे आणि हे सर्व तुम्ही होताना पाहत आहात. त्यामुळे आता हे लग्न झालेलं आहे आणि राघव हा माझा नवरा आहे. हे सगळं बघितल्यावर मधूला मात्र मोठा धक्काच बसलेला आहे. मधूच्या समोर सिंधूने हे लग्न पूर्ण केलेलं आहे आणि ती म्हणते, की "आता तू माझं काहीच करू शकत नाही. तुझं स्वप्न मी भंग करून टाकलेलं आहे आणि आता राघव तुझ्याशी कधीच लग्न करू शकत नाही. कारण आता दुसऱ्यांदा माझं त्याच्याशी लग्न झालेलं आहे आणि त्यामुळं ऑफिशियली मी त्याची बायको झालेली आहे. त्यामुळं आता तू शांत बसणंच तुझ्यापुढं पर्याय आहे." मधूचा चेहरा अगदी पडलेला आहे. कारण बोलत-बोलत सिंधूनं तिला जे काय करायचं आहे ते केलेलं आहे. सिंधूला जे करायचं होतं ते केल्यामुळे शकुंतलाला देखील मोठा धक्का बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शकुंतला सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते, की ही मुलगी फसवी आहे, पण आता त्याचा काहीच उपयोग होताना आपल्याला दिसत नाहीये. राघव मात्र या गोष्टीवर अजून काहीच बोललेला नसतो आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन राजश्री म्हणते, की "हे लग्न मला मान्य नाहीये. तू जरी फेऱ्या घेतलेल्या असल्या आणि हे लग्न झालेलं असलं, तरी मी तुला सून म्हणून स्वीकारणार नाही." असं म्हणून ती राघव आणि सिंधू यांच्यामध्ये जाते आणि त्या दोघांनाही बांधून ठेवलेली गाठसुद्धा सोडायला तिने सुरुवात केलेली आहे. राघव माझा मुलगा आहे आणि तो फक्त माझंच ऐकणार, तर तू माझी सून असू शकत नाही, असं म्हणून ती तिला घरातून जाण्यासाठी सांगते. पण ती मात्र घरातून जायला तयार नाहीये. कृष्णा म्हणते, की "आता मी या घरची सून आहे." तेव्हा राजश्री म्हणते, की "सून वगैरे काही नाहीये. मी तुला सून म्हणून मान्य करत नाही. कारण हे लग्नच मी मान्य करत नाही, तर तू आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर हो. तुझा डोळा माझ्या मुलावर आहे आणि माझ्या प्रॉपर्टीवर आहे. हे आता सगळं माझ्या लक्षात आलेलं आहे आणि माझे डोळे खाडकन उघडलेले आहेत. आजपर्यंत मी जे समजत होते ते सगळं शून्य होतं आणि त्याचा काहीही अर्थ नव्हता हे मला समजलंय. त्यामुळं या घरची तू सून होऊ शकत नाहीस. तू आत्ताच्या आत्ता आमच्या नजरेसमोरून निघून जा." असं ती सिंधूला म्हणत असते. पण सिंधूने मात्र राघवचा हात घट्ट धरून ठेवलेला आहे आणि ती म्हणते, की "आता राघव माझा नवरा असल्यामुळं मला या घरातून कोणीही हाकलून देऊ शकत नाही." राजश्री मात्र पूर्णपणे चिडलेले आहे. राजश्री म्हणते, "असं जर का तुझा ठेका असेल, तर मी पण आता दाखवते, की मी काय करू शकते. तुझी ही मैत्रीण आणि तू दोघीही आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर व्हा. मला तुमचं तोंड अजिबात पाहायचं नाहीये." असं म्हणून गोदा आणि
कृष्णा यांना घरातून बाहेर हाकलण्यासाठी ती त्यांच्या समोर उभारलेली आहे. सिंधूला मात्र या गोष्टीचा मोठा धक्का बसला आहे. कारण आजपर्यंत राजश्री आपल्या बाजूने होते आणि आज मात्र ते आपल्या विरोधात गेली आहे. या गोष्टीचं खूपच वाईट तिला वाटतंय. तेवढ्यावरच राजश्री गप्प न बसता तिने सिंधू आणि राघव यांच्यामधील गाठ सोडलेली असते आणि आता सिंधूचा हात धरून ते तिला घराच्या बाहेर देखील हाकलत असते. सर्वजण पाहत असतात. राजश्री आत्तापर्यंत कधीही एवढी चिडलेली नसते, पण आज मात्र ती टोकाचं चिडलेली आहे आणि तिने सिंधूचा हात धरून तिला घराच्या बाहेर हाकलत आहे. रुक्मिणी देखील पाहत असते आणि रुक्मिणीला मनोमन या गोष्टीचा आनंद होत असतो. राघव मात्र थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण राजश्री मात्र आता कोणालाच थांबत नाही. राजश्री सिंधूला आणि गोदाला दोघांनाही घराच्या बाहेर हाकलून देते आणि म्हणते, की "आता या घरचे दरवाजे तुम्हाला कायमचे बंद झालेले आहेत. पुन्हा या घरामध्ये येऊ नका," असं म्हणून दरवाजा देखील राजश्रीने बंद केलेला आहे. सिंधू आणि गोदा यांना घराच्या बाहेर हाकलून दिल्यानंतर त्यांच्यापुढे मोठा प्रश्न पडला आहे, की आता जायचं कुठं? उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की गोदा आणि कृष्णा एका मंदिरामध्ये जाऊन बसलेले आहेत आणि कृष्णा देवाला म्हणते, की "माझं काय चुकलं ते सांग." आणि तेव्हाच मंदिरात आलेला एक व्यक्ती कृष्णाला समजावून सांगतोय, की "तुझं काही चुकलेलं नाहीये. आता वेळ आहे ती लढण्याची, रडत बसण्याची नाहीये." देवाचंच रूप घेऊन आलेला एक व्यक्ती कृष्णाला समजावून सांगतोय आणि तेव्हा कृष्णाच्या अंगामध्ये 100 हत्तीचं बळ येतं आणि ते नटरंग नृत्य करून ठरवते, की आपल्याला रत्नपारखीच्या घरी जायचं आहे आणि ती रत्नपारखीच्या घरी माघारी गेलेली आपल्याला पाहायला मिळते. दारात तांदळाचं माप ठेवलेलं आहे आणि आता ती गृहप्रवेश करत आहे. तिला अडवण्याचा मधू प्रयत्न करते, तेव्हा मधूला युक्ती करून ती खाली पडते. हातामध्ये तिने आणलेल्या गोट्या दारामध्ये टाकते आणि मधू येत असते, तेव्हा तिला त्या गोट्या दिसत नाहीत आणि मधू धापकन खाली पडते. आल्या-आल्याच मधूला धापकन खाली पाडून कृष्णाने एंट्री केलेली आहे आणि ती सांगते, की "आता मी लक्ष्मी म्हणून नाही, तर दुर्गा म्हणून रत्नपारखीच्या घरामध्ये एंट्री करत आहे." आणि दुर्गा बनून आलेली कृष्णा आता या मधूचे आणि रुक्मिणीचे तसेच शकुंतलाचे काय हाल करणार आहे, ते आपल्याला पुढील काही भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक